नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने 4,666 कोटी रुपयांची कॉन्ट्रॅक्ट्स साईन केले आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने हे कॉन्ट्रॅक्ट्स कोणासोबत साईन केले आहे आणि कशासाठी साईन केले आहे. तसेच या कॉन्ट्रॅक्ट्स साइन केल्यामुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण पुढे बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर इथे आपण या व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. डिफेन्स मिनिस्ट्री इंक्स रुपीज 4,666 कोटी डील्स विथ भारत फोर्ज अदर्स फॉर कार्बिन्स अँड टॉर्पेडोज. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या शेअर मार्केटमध्ये लिस्ट असलेल्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण आपण पुढे जाणून घेऊया. तर मित्रांनो, MOD म्हणजे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने कंबाईन 4,666 कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट्स साईन केले आहे. क्लोज क्वार्टर बॅटल म्हणजे CQB कार्बिन्स आणि हेवी वेट टॉर्पेडोजच्या प्रोक्रुटमेंट म्हणजे खरेदीसाठी. आणि मित्रांनो, याचा उद्देश आहे इंडियन आर्म फोर्सेसचा कॉम्बॅक्ट कॅपेबिलिटीज एन्हान्स करण्यासाठी. हे खरेदारी करण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने हे 4,666 कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट्स साईन केले आहे. इंडियन आर्म फोर्सेसला अजून मजबूती देण्यासाठी. तर मित्रांनो, हे जे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने 4,666 कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट्स साईन केले आहे, यामधले मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने 2,770 कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट्स भारत फोर्ज लिमिटेड आणि PLR सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत साईन केले आहे. कशासाठी? 4.225 लॅक CQB कार्बिन्स पेक्षाही जास्तीचे, तसेच त्याचसोबत ॲक्सेसरीज इंडियन आर्मी आणि इंडियन नेव्हीला सप्लाय करण्यासाठी हे कॉन्ट्रॅक्ट्स साईन झाले आहे. 2,770 कोटी रुपयांचे. तसेच मित्रांनो, त्या 4,666 कोटी रुपयांमधला 1,896 कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट्स मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने साईन केले आहे WASS सबमरीन सिस्टम्स SRL इटली सोबत. कशासाठी? फॉर प्रोक्रुटमेंट अँड इंटिग्रेशन ऑफ 48 हेवीवेट टॉर्पेडोज, त्याचसोबत असोसिएटेड इक्विपमेंट फॉर द इंडियन नेव्हीज कल्वरी क्लास सबमरीन. याकरिता मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने 1,896 कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट्स साईन केले आहे. असे टोटल मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने 4,666 कोटी रुपयांचे टोटल कॉन्ट्रॅक्ट्स साईन केले आहे. आणि मित्रांनो, हे जे टॉर्पेडोज आहे यांची डिलिव्हरी सुरू होईल एप्रिल 2028 आणि अशी अपेक्षा आहे की यांची डिलिव्हरी कंप्लीट होऊन जाईल अर्ली 2030 मध्ये, असे मिनिस्ट्रीने सांगितले आहे. तसेच मित्रांनो, डिफेन्स मिनिस्ट्रीने सांगितले की हा आपल्या बॉर्डर मॉडर्नायझेशन ड्राईव्हचा हे 4,666 कोटी रुपयांचे जे कॉन्ट्रॅक्ट्स केले आहे त्याचा पार्ट आहे. आणि मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने इंडियन आर्म फोर्सेसचा कॅपेबिलिटीज अपग्रेड करण्यासाठी फायनान्शियल इयर 2026 मध्ये आतापर्यंत 1.82 लाख कोटी रुपयांची कॅपिटल ॲक्विजिशन कॉन्ट्रॅक्ट्स साईन केले आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने 4,666 कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट्स साईन केले आहे. तर चला बघूया या अपडेटमुळे आपण कोणत्याही त्या शेअर मार्केटमध्ये
लिस्ट असलेल्या कंपन्या ज्यांना आपण स्टडी करू शकतो. आणि मी आधीच क्लिअर करून देत आहे की हा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त स्टडी पर्पज साठी बनवत आहो. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण भारत फोर्ज लिमिटेड या कंपनीला स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार जर आपण कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 44.07%, एफ आय ची होल्डिंग आहे 13.62%, डी आय ची होल्डिंग आहे 32.11% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 10.05%. आणि जर आपण भारत फोर्ज लिमिटेड या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीचे सेल्स क्वार्टर 2 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली होती 4032 कोटी रुपये. तसेच कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला होता जवळपास 300 कोटी रुपये. तसेच जर आपण कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 23 मध्ये होती जवळपास 13,000 कोटी रुपये. फायनान्शियल इयर 24 मध्ये होती 15,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होती 15,123 कोटी रुपये. तसेच कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 508 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 910 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 913 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण भारत फोर्ज लिमिटेड या कंपनीचा कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितला तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस आहे करंटली 9,157 कोटी रुपये, लॉंग टर्म बोरोइंग आहे 1,319 कोटी रुपये, तसेच शॉर्ट टर्म बोरोइंग आहे जवळपास 5,000 कोटी रुपये. तसेच जर आपण पुढे बघितली तर कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विलंट्स आहे जवळपास 1,300 कोटी रुपये आणि कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे 1,819 कोटी रुपये. आणि मित्रांनो, भारत फोर्ज लिमिटेड या कंपनीची प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, ही जी कंपनी आहे PLR सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड ज्यासोबत मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने कॉन्ट्रॅक्ट साईन केला आहे, या कंपनीची मित्रांनो अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड पॅरेंट कंपनी आहे. म्हणून मित्रांनो, यामुळे आपण अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड या कंपनीला स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, जर आपण अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.97%, एफ आय ची होल्डिंग आहे 11.80%, डी आय ची होल्डिंग आहे 6.53% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.70%. आणि जर आपण कंपनीची क्वार्टर 2 चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आली होती 21,249 कोटी रुपये. नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला होता जवळपास 3,500 कोटी रुपये. तसेच जर पूर्ण फायनान्शियल इयरचा डेटा बघितला तर कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 25 मध्ये होती जवळपास 98,000 कोटी रुपये. तसेच कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 8,005 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस आहे 47,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा, लॉंग टर्म बोरोइंग आहे 64,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा, शॉर्ट टर्म बोरोइंग आहे 11,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तसेच कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विलंट्स आहे जवळपास 7,000 कोटी रुपये आणि कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे 37,242 कोटी रुपये. तसेच अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0.90%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी बघितले की मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने 4,666 कोटी रुपयांची कॉन्ट्रॅक्ट्स साईन केले आहे. तसेच आपण नंतर बघितले की या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह
वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.